जागतिक मूळव्याध दिनानिमित्त नानजकर हॉस्पिटलमध्ये मूळव्याध, फिशर, फिस्चुला या आजारांसाठी मोफत तपासणी शिबिर आणि ऑपरेशन शिवाय लेसर उपचार फक्त 12,000 रुपयात. स्त्री रुग्णांकरता स्त्री डॉक्टरांकडून तपासणी. शिबिर 18 ते 25 नोव्हेंबर. वेळ सकाळी 11 ते 5. संपर्क नानजकर हॉस्पिटल, दमाणी नगर, सोलापूर. मोबाईल 985055 8343. नमस्कार, मी डॉक्टर तृप्ती सोनवणे. सोलापूरच्या बुद्धिमान, भावनाशील आणि विद्वान सर्व प्रेक्षकांसाठी आज नीमा सोलापूर चॅनलतर्फे आज आपण डॉक्टर नसीम पठाण, ज्येष्ठ साहित्यिका, कवयित्री, धर्मनिरपेक्ष समाजसेविका, त्यानंतर गझलकार वगैरे वगैरे अनेक विशेषण असलेल्या या डॉक्टर नसीम पठाण मॅडम यांची मी मुलाखत आज घेणार आहे. पाहत आहे तर त्यांच्यासाठी आपण आशीर्वाद द्यावेत असं मी म्हणते. सर्व दर्शकांना माझं विनम्र अभिवादन आणि वंदन. आज मुलाखत म्हटलं की तुमचं जे व्यक्तिमत्व आहे आणि सोलापूरकरांसाठी हे नवीन नाही. अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आणि वयस्कर सर्व लोक जाणतात की डॉक्टर नसीम पठाण काय आहे. आणि माझी प्राचार्य म्हणून पण त्यांची कारकीर्द होती. तर मी मॅडमना विचारेन की शैक्षणिक सुरुवातच आपली कशी होती, थोडंसं तुम्ही खुलासा करावा. शैक्षणिक सुरुवात म्हणजे मी लहानपणी उर्दू आणि मराठी या दोन्ही शाळांच्यामध्ये गेले. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे एकदम दुसरीला आणि त्यानंतर तिसरीला, यामुळे माझी 2-2 वर्ष आयुष्यातली वाचली. एकदम दुसरी मराठी, एकदम दुसरी उर्दू, अशा प्रकारे 4थीपर्यंत मी उर्दू शिकले. आणि मग 4थीपर्यंत मराठी होतं, पण 5वीपासून शाळेत जाणं गरजेचं होतं. आणि मराठी ही तर मायबोली आहे, तर हिच्यासाठी तर आपण आपलं आयुष्य वेचणं आवश्यक आहे. त्यानंतर मराठी शाळा नंबर 9 नगरपालिका इथं मी 5वीपासून गेले. तिथे मी 7वीपर्यंत होते. आणि नंतर 7वी म्हणजे व्हर्नाक्युलर फायनल पास झाले. आणि 8वीला 11वीपर्यंत SSCपर्यंत सेवा सदन प्रशालेमध्ये होते. तिथूनचा माझा शैक्षणिक प्रवास संगमेश्वर महाविद्यालयाचा, त्यानंतर दयानंद BEd कॉलेजचा, त्यानंतर पुन्हा सोलापूर कॉलेजचा, आणि हे सगळं संपल्यानंतर शिवाजी विद्यापीठ आणि मधल्या काळामध्ये कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन इथं माझी सेवा, असा माझा शैक्षणिक प्रवास झाला. माझा PhDचा प्रबंध देखील शिवाजी विद्यापीठात मुस्लिम स्त्रियांच्या शैक्षणिक अडचणी आणि त्यावर उपाय याच्यावर तो झाला. डॉक्टर MG माळी होते. आणि ह्या सगळ्या शिक्षणामध्ये माझे मोठे बंधू डॉक्टर युम पठाण पद्मश्री आणि डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचं बालपणापासूनचं योग झालं. आता याच्यामध्ये कुटुंबाचाही जास्त महत्त्वाचा भाग आहे. हेच मला विचारायचं होतं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर युम पठाण आणि डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सरांचा आपण उल्लेख केला. आणि त्यांना तर शब्दप्रभू म्हटलं जातं आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक म्हणून युम पठाण सरांना बोललं जातं. तर मला असं म्हणायचं आहे मॅडम की मराठी हे तुमचं इतकं उत्कृष्ट आहे की एक थोडंसं आपल्या इंटरव्ह्यूचा एक भाग म्हणून मी तुम्हाला विचारते मुलाखतीचा, की सर्वसाधारण मुस्लिम कुटुंबामध्ये मराठी ही जी भाषा आहे ती इतकी प्रभुत्वाने बोलली जात नाही. परंतु यामागचं आपलं रहस्य काय आहे किंवा कौटुंबिक आईबाबांचं त्याच्यामध्ये योगदान काय आहे हे मला कळेल का? आपल्याला अवश्य कळेल. ती बोलली जात नाही याची मी काही सहमत नाही आहे. उत्तम पद्धतीने बोलणारे देखील सर्व जवळजवळ आता संपूर्ण मुस्लिम कुटुंबीय उत्तम भाषेमध्ये बोलतात. कदाचित एखाद्याला ग्रामीण भागामध्ये ऱ्हस्व दीर्घ किंवा शुद्ध अशुद्धतेचा क्वचित प्रश्न येत असेल, पण मराठी माध्यमाची जवळीक असणारी देखील सगळी मुस्लिम कुटुंबीय आणि हा समाज आपल्याला दिसतो. अनेक लेखक आहेत, प्राध्यापक आहेत, मोठे मोठे अधिकारी याच्यामध्ये आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये. तर हा भाग आता बराच जुना झालेला आहे. तर हा आपला समज आपण मनामधून काढून टाकायचा. आता प्रत्येकाला मराठी मायबोलीचं आकर्षण आणि त्याच भाषेचं प्रेम हे संपूर्णरित्या तनमनधनाने प्राप्त झालेलं आहे. पण त्या काळामध्ये आपल्या आईबाबांचं काही योगदान, मौलिक मार्गदर्शन? हा निश्चितपणे.
आईबाबांचं योगदान तर असायचंच, घरात येणारी माणसं देखील सर्वधर्मीय असायची आणि प्रत्येकाशी जास्तीत जास्त काळ हा मराठीमध्ये बोलला जायचाच. आणि मुख्यतः हा कधीच विसर नाही पडला मॅडम की मराठी भाषेबरोबर महाराष्ट्राची भारतीयांची संस्कृती हा जो भाग आहे त्याचाही एक चांगलाच परिणाम या मनामध्ये नेहमीच आजपर्यंत झाला. म्हणून भारतीय संस्कृती आणि मराठी भाषा, त्याचबरोबर उर्दी भाषा भगिनी आणि अरबी यांचंही एकत्रीकरण याच्यामध्ये झालं. तुमच्या वेशभूषेवरून तर भारतीय संस्कृतीचा पगडा आहे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉक्टर नसीम पठाण. आणि मला याचा खूप अभिमान आहे. आणि आम्ही यांचे विद्यार्थिनी म्हणून हे एक आकर्षणाचा पण एक आमच्यासाठी भाग होता. आणि कित्येक वेळा आम्ही स्वतः मॅडमचं अनुकरण करायचो की मॅडम यावेळी असत्या तर कशा राहिल्या असत्या, कशा वागल्या असत्या, कशा दिसल्या असत्या, कशा बोलल्या असत्या. हे तर आहेच. मला पुढे सांगा मॅडम की जेव्हा तुम्ही शैक्षणिक क्षेत्रामध्ये पुढे पुढे जात होतात आणि इतकं सारं तुम्ही शिक्षण घेतलं आणि यानंतर तुमचा साहित्यिक प्रवास कसा सुरू झाला? साहित्यिक प्रवास तर तसं पाहिलं तर घरातून होता. पठाण सर असायचे, त्यांचं डिक्शनरी लेखन असायचं, लेख असायचे, कविता असायच्या. इतकंच काय, सांगोल्यामध्ये पठाण सर इयत्ता 4थी 5वीमध्ये ज्यावेळेला माझे वडील खानसाहेब एम के पठाण रिटायर्ड डेप्टी कलेक्टर आणि माझ्या आई अम्माजी फातिमा, तर यांचे बदल्या व्हायच्या, म्हणजे रावसाहेबांच्या बदल्या व्हायच्या. तर सांगोल्यामध्ये एका नाटकात युमो पठाणांनी इयत्ता 4थीमध्ये काम केलेलं, मी ते सांगोल्याच्या वकील सरांनी एक पुस्तक जे लिहिलं त्याच्यामध्ये वाचलं की युमो पठाण इयत्ता 4थीमध्ये सांगोल्यात नाटकात त्यांनी काम केलेलं. आणि खरं तरी हरिभाईची विद्यार्थी सगळे, आणि आमची 5 भावं हे लोक देखील हरिभाईचेच विद्यार्थी. आम्ही 3 बहिणी, आम्ही सेवा सदनच्या, असा भाग. त्यामुळे हा मराठीचा जो पगडा राहिला तो कमी झालाच नाही. आणि मग त्यामधून अनेक पुस्तकं, नाटकं, कादंबऱ्या, कथा, लेख, ललित लेख आणि करत 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 पुन्हा साहित्याच्याकडे वळलेलं. सध्या मी जे संचारमधून लेखन गेली 2 वर्ष झाले चालू झालेलं आहे माझं, आणि आणखी काही 1.5-2 वर्ष चालेल ते. तर त्यामध्ये देखील एक रुची राहिली आणि मनाचा प्रवाह असा वळत गेला. जसजसा काळ बदलतो तसतसं मनाच्या भावना याही बदलत असतात. आणि मग ज्याला अनेक फोन येतात की आज शुक्रवारी संचारचं वाचलं, ते आवडलं, तुकाराम महाराजांचं हे आवडलं, तरुण भारतमधलं गहिरं गोंधण हे आवडलं, मध्यंतरी मी बसवेश्वर महाराजांच्यावर लिहिलं. नंतर त्या मध्यंतरीच्या काळामध्ये मी सिद्धेश्वर महात्मे म्हणून हिंदीकरण देखील पुस्तकांचं केलं. अनेक वेळेला वारंवार लेखातून चालू आहे. म्हणजे लेखणी ही लिहिती असावी हा शब्द मी डॉक्टर फडकुले सरांचा आजपर्यंत कायम पाळला. आणि त्यांनी सांगितलं त्यामुळेच तुमचं हस्ताक्षर सुधरेल, म्हणून तुम्ही लिहिते राहा नेहमी. मग मी माझ्या विद्यार्थिनींना देखील नेहमी लिहिते केलं. तुम्ही म्हणा, आशा पांढरे म्हणा, भीमाताई गायकवाड म्हणा, डॉक्टर रुपाली म्हणा, डॉक्टर जबीन वडवान म्हणा, डॉक्टर आयशा रंगरेज म्हणा, डॉक्टर मीनाक्षी राऊत म्हणा, या सगळ्या लिहित्या आणि लिहिणाऱ्या आहेत. त्याच्यामध्ये विद्यार्थी पण माझे आहेत. डॉक्टर अंकुश जाधव सातारचे डीन आहेत एज्युकेशनचे, ते लिहित आहेत सगळे. साहित्यिक म्हणून एक आदर्शच आहात. पण मला विचारायचं होतं की साहित्यिक लेखनामध्ये की अशी कुठली घटना होती किंवा असं काय घडत होतं किंवा असा कोणाचा पगडा होता, आदर्श होता की तुम्ही लिहितच राहा? मी रात्री 2ला पाहायचे की युमो पठाण सर सायकलीवरून यायचे. सुमेरचंदजी जैनांच्या प्रेसमधून यायचे, अमर प्रिंटिंग प्रेसमधून. काय जातात आणि रोज रात्री काय 2 वाजता येतात आणि आई दार काय उघडते त्यांना. तर ते डिक्शनरीचं काम असायचं, लेखांचं काम असायचं, हिंदी भाषेचं काम असायचं, मराठी साहित्याचं काम असायचं. आणि मग नावारूपाला ही माणसं आलेली आणि यांचा एक असा यांची मैफिलच होती लेखकांची. पंडित शेटे, मनोहर पंधे, नंतर फडकुले सर, नंतर सरांचे सर तुळपुळे सर, नंतर सोलापुरातले कीर्तने सर, शर्मा प्रिन्सिपल सर, बोगिशियन सर, नंतर तुमचे बनकर सर, आणि मराठीचे इकडचे दयानंदचे विम कुलकर्णी सर. ह्या सगळ्यांच्या भेटीगाठी पण व्हायच्या लहान असलो तरी. आणि त्याला मला आठवते की दिवाळीचे 8 आण्याचा दिवाळी फंड जमा करण्यासाठी मी या सगळ्यांशी सुंदर मराठीत बोलायचे आणि मग ते शाळेचा फंड द्यायचा दिवाळीचा 8 आण्याचा. ते सगळे मिळून 10.5 रुपये व्हायचे. पण ही मी पक्के ठरवलेले, विम कुलकर्णी सरांना सांगायचं, कीर्तने सरांना सांगायचं, फडकुलेंना सांगायचे, आणि हे लोक
8च आण्याचं ते असे मिळून 10.5 रुपये माझे सगळ्यात पहिल्यांदा जमायचे. आणि त्यांना वाटायचं की इतके लहानपणात ते करते आणि अस्खलित मराठी बोलून, त्यामुळे देखील मला फायदा झाला तो. आणि याशिवाय लेखनामध्ये तर आहातच मॅडम, शिवाय आपण आपलं वक्तृत्वही अतिशय उत्कृष्ट आहे आणि आदर्शवत आहे, की आज तागायत सगळेजण आपल्याला आदर्श याविषयी मानतात. साध्या साध्या शब्दामधून तुम्ही एकदम भावनिक जवळी साधता आणि हे तुम्हाला कसं जमतं? खरं तर भाषेची व्याख्या तरी काय आहे डॉक्टर मॅडम, की जी तुमच्या मनापर्यंत पोचते, तुमच्या ओठावर विराजते, तुमच्या गळ्यात उतरते, तुमच्या हृदयात विराजमान होते आणि तुमच्या डोक्यामध्ये तिचं साम्राज्य चालतं. हे सिंहासन आहे आणि अक्षरशः सरस्वती मातेची कृपाच आहे प्रत्येकावर. आणि अशा रीतीने ही ज्यावेळेला सारस्वत जाणणारी माणसं, त्यांची मांदी आळीण, त्यांची संगत आणि सोबत आपल्याला मिळते, निश्चितपणे आपल्याही वैचारिक पातळीमध्ये ते अधिष्ठान बदलल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून सारस्वताचं हे वरदान आहे असं मला स्वतःला वाटतं. साक्षात सरस्वती म्हटलं तरी चालेल, आपल्या ओठांवरती सरस्वतीच असते. हा मुद्दा जरी वेगळा असला तरी आपण अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत आणि या अनेक पुस्तकांमधून कवितांच्या द्वारे तुम्ही सगळ्यांच्या हृदयाला स्पर्श करता. केवळ सामाजिक किंवा इतर प्रकारच्या कवितांपेक्षा मला अगदी जवळचं वाटणारे म्हणजे तुमच्या भावनिक कविता. तर त्या कविता कशा? त्या कवितांच्यामधून देखील कधी कधी गझलांचाही प्रयोग मी केला मराठीचा. पण मी गझलांकडे पुढे येणार आहे. मग आता कविता या सहज सांगेन, येतात. सहज पद्धतीने आपल्याला आणि सांगायचं इतक्या सारी म्हटलं, पुस्तकं आहेत आपली. गझलाचे. जवळजवळ माझी 30-40-42 पुस्तकं होऊन गेलेली आहेत. हो, हो. आणि एक कविता आता तुम्हाला सांगतेच मी. नितळ निर्झर माझ्या आभाळ मनातील लुकलुकणारे तारे आकाशामधून टपटप खाली पडतात. अरे वा. माझ्या आभाळ मनातील लुकलुकणारे तारे आकाशामधून टपटप खाली पडतात. धरतीच्या धुळीत गारगोटी होतात. हो. धरतीच्या धुळीत गारगोटी होतात. मनात साठलेले बर्फाचे दगड निमिषातच मोकळे होतात. भूतकाळातील साऱ्या सयांची गर्दी वाढते. भूतकाळातील साऱ्या सयांची गर्दी वाढते. मीही एक बर्फाचा दगडच बनते. आणि मीही एक बर्फाचा दगडच बनते. पापणीत साठलेलं आभाळ मोकळं करण्यासाठी. पापणीत साठलेलं आभाळ मोकळं करायला अगदी नितळ निर्झराच्या पाण्यासारखं. खूप सुंदर. तर हे झालं कवितांना स्पर्शून गेलेलं आपलं मन. ते नितळ आहेच, पण बर्फाचा दगड हा कुठेतरी अजून मनात आहे आणि तो वितळण्यासाठी तुम्ही गझला करायला सुरुवात केली. आणि या गझला करत असताना कोणाचा प्रभाव आपल्यावर होता? गझलांच्यावर सगळ्यात पहिल्यांदा मला भाऊसाहेब पाटणकर हे आवडतात त्याच्यामध्ये. त्यानंतर या गझलांच्यामध्ये उर्दू गझलकार मला आपले गुलजारजी हे आवडतात. मला मीना कुमारीची गझल तर नेहमीच आवडलेली आहे. आणि बाकीचे उर्दू मराठी गझलकार जे आहेत ते नेहमी प्रासंगिक रूपाने वाचले. नंतर प्रमोदजी, प्रदीपजी यांचाही माझ्यावर प्रभाव असा आहे याच्यातला. आणि आता हल्लीचे त्यांनी ज्या गझला केल्या आहेत त्या अक्षरशः त्या गझलांच्या नियमांच्या मध्ये राहून केलेल्या आहेत. हां. आणि पण मग ते तखल्लुस वगैरे जो काही असेल तो जमायला अवघड जात असतो. पण शेवटी मी असं विचार केला की नाहीतरी गझल आणि कविता या फारशा वेगळ्या नाही आहेत. आपण हां आता याच्यातला फरक मी एवढंच म्हणते की आपण जर अक्षराला अक्षर आणि वर्णाला वर्ण लावून बसलो तर आपण इतके मुरलेले गझलकार होऊ शकत नाही. भाऊसाहेबांची उंची वेगळी, गुलजारची उंची वेगळी, पण म्हणून का आपल्याला उडताच येणार नाही का आकाशात? निश्चितपणे येणार आहे. फक्त तुमच्या भावना या गझलमधून दोन दोन ओळीमधून त्या हृदयावर पोचल्या पाहिजेत आणि साक्षात त्याचं चित्र त्याच्यासमोर तुमच्यासमोर आलं पाहिजे. आणि ती व्यक्ती भावनिक होऊन त्याच्यात स्वतःला तिने मिसळून टाकलं पाहिजे. तिला वाटलं पाहिजे बहुतेक हे माझंच दिसते बाबा जे काही सांगितलेलं आहे. आणि गझल म्हणजे हरणांच्या डोळ्यांची जी शब्दरचना, ती गझलपासून गझाला हा शब्द आणि जीवनातलं तत्त्वज्ञान हे शेवटी त्याच्यामध्ये येत असतं. एक आपण गझल ऐकूयात. एक मराठीमधली आहे. तो किती प्रयत्न यशस्वी आहे याचं मी कधी मोल केलं नाही, पण तो प्रयत्न माझ्या मनातल्या भावनांचा आहे आणि अत्यंत यशस्वी आहे. कारण त्याची घडलेली घटना पण मी ही या गझलेच्या नंतर तुम्हाला सांगते. गझलचं नाव आहे मराठीचं
ते सात रंग, ते सात रंग माझे गेले कुठे कळेना, ती सप्तरंगी स्वप्ने भंगली कधी कळेना. चाहूल ना मिळाली मी मूक रात्र एक, आली अनेक किरणे गेली कुठे कळेना. ते सात रंग माझे गेले कुठे कळेना. ज्या पावसात भिजलो त्याच्या सवे बुडालो. हात राखून कधी पावसात भिजायचं नसतं. ज्या पावसात भिजलो त्याच्या सवे बुडालो, त्या गूढरम्य गोष्टी गेल्या कुठे कळेना. डोळ्यात एक अश्रू अडकून राहिलेला, डोळ्यात एक अश्रू अडकून राहिलेला, केव्हा गळून पडला माझे मला कळेना. त्या रम्य सावल्यांचा होता विचित्र खेळ, त्या रम्य सावल्यांचा होता विचित्र खेळ, हातात मात्र होता नुसताच एक तीळ. हे का? ते तीळ श्रीमंतीचं लक्षण आहे, पण हे नुसतं श्रीमंती आहे. इथं केवढ्या वेदना आहेत त्याच्या. गेल्या कुठे दिशात, पुन्हा म्हणू, ओके. त्या रम्य सावल्यांचा होता विचित्र खेळ, हातात मात्र होता नुसताच एक तीळ. गेल्या कुठे दिशे त्या मज सोडूनी अबोल, गेल्या कुठे दिशा त्या मज सोडूनी अबोल, हुंदके कसे गिळावे माझे मला कळेना. ते सात रंग माझे गेले कुठे कळेना. शेवटचं कडवं ज्याच्यामध्ये त्याचं तत्त्वज्ञान आहे. आता असेच वाटे, आता असेच वाटे जगणे असे असावे, आता असेच वाटे जगणे असे असावे. डोळे असू निसारी स्वप्ने खुडीत जावे. डोळ्यात स्वप्न असतात. डोळे असू निसारी स्वप्ने खुडीत जावे. त्या पारिजातकाशी हळुवार भेट व्हावी, त्या पारिजातकाशी हळुवार भेट व्हावी. तो पारिजात कोठे माझे मला कळेना. ते सात रंग माझे गेले कुठे कळेना, ती सप्तरंगी स्वप्ने भंगली कधी कळेना. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तर अशा प्रकारे मनाला शिवणारे जे शब्द त्यांना चाकोरीबद्ध आणि नियमात जर ठेवलं तर हा अखंड झरा असा कुठेतरी आलेल्या दगडांच्या मध्ये अडकून अडकून वाहेल आणि त्याच्यात प्रवाहिता असणार नाही. आशिक उसी को कहते हैं जो अहले दर्द हो, नस नस में खून हो और रंग जर्द हो. ही रक्ताची जी जर्दत आहे, रक्ताचं रक्तिमपण आहे, रक्ताळलेले शब्द जे आहेत ते तुमच्या हृदयामध्ये कसे थेंबा थेंबानी गळून राहतात आणि तिथेच घट्ट होतात, निघता निघत नाहीत, तिथेच बसतात. त्याला किती तुम्ही बाहेर काढणार, कसं बाहेर काढणार, केव्हा आणि कुठे काढणार. आता तर हे आकाशात हरवलेले सात रंग आहेत आणि त्याचं झालं इंद्रधनुष्य, तीच झाली गझल. गझलामध्ये आर्तता असणं गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. तुम्ही जोपर्यंत हृदय बाहेर कागदावर तुमचं हृदय काढून ठेवत नाही शब्दामधून, तोपर्यंत गझल ती जिवंत होतच नाही. आता मी तुम्हाला बोलले होते की या सात रंगांनी एकदा असा भावनिक गोंधळ घातला. तो घातला डॉक्टर निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये. त्यावेळेला उज्ज्वलाताई आणि शिंदे सर यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा तो कार्यक्रम असावा, पण कोणता तरी वाढदिवस होता, दोघांपैकी एकाचा तरी असेल किंवा दोघांच्या लग्नाचा तरी होता. नामदार सुशीलाताई, मी होते, नंतर माझी विद्यार्थिनी माजी महापौर सुशीलाताई अबुटे होत्या, सगळे कार्यकर्ते पण होते आणि सगळे गझलप्रेमी पण होते आणि शिवरंजनीचा तो कार्यक्रम होता आणि सदा फुले जे आहेत ते गायक त्याच्यातले आणि इतर पण होते. ते सदा फुलेंना ते म्हणले की ही गझल मी गातो म्हणून दिलं. माधव पटवर्धन होते अँकर त्यावेळेला, ते दिले आणि सदा फुलेंनी आपल्या त्या दर्दभऱ्या आवाजामध्ये ही म्हटली आणि मी नंतर प्रणितीताई सर महापौरताई असं आम्ही त्या पहिल्या लाईनीमध्ये बसलो होतो. बाईंच्या एकच अंतराने बाई होत्या आणि उज्ज्वलाताईंनी डोळ्याला रुमाल लावला की ही गझल जसजशी त्या सदा फुलेंनी म्हणायला सुरुवात केली आणि त्यांना काही आवरच होईना एकदम मनाचा. मी हळूच बघितलं की ताईंच्या डोळ्यात पाणी आलं आहे बाबा. आणि बाईंनाही म्हटलं महापौर त्यांना, अगं म्हणलं ताई डोळ्याला रुमाल लावू लागलेले आहेत. ते म्हणले बाई शांत राहा, आता गप्प बसू आपण.
आणि ते सगळ्यावर माधव सरांनी सांगितलं की ओळखा बरं ही गझल कोणाची असेल. तर कळलं नाही लोकांना काही त्यावेळेला. ते म्हणले ही गझल डॉक्टर नसीम पठाण मॅडमची आहे आणि त्या आपल्याकडे इथे बसलेल्या आहेत. आणि त्यावेळेला उज्ज्वलाताई म्हणल्या माझ्या इतक्या जवळ बसून तुम्ही सांगितलं नाही की ही गझल माझी आहे म्हणून. म्हणलं मला बघायचं होतं की माझी गझल तुमच्यापर्यंत किती पोहोचते. आणि त्यावेळेला त्यांनी ते रुमाल पुसले, डोळे पुसले आणि सांगितले अत्यंत अप्रतिम. मला असं वाटलं की उज्ज्वलाताईंना आपण त्या दिवशी डोळ्यातून अश्रू घालायला लावले, पण हेही बरं वाटलं की ते माझ्या गझलचं यश होतं. हे मला बरं वाटलं त्यातलं. असं सुखदुःखाचा अनुभव आणि हा खरा ज्वलंत अनुभव घडलेला आहे. त्याला शिवरंजनीची माणसं देखील आहेत ती. आणि ही तरलता जी आहे ही हृदयाशी भिडणारी होती. तर ही जी गझल आहे आणि ताई बोलल्याही मला शेवटी रडवलं. म्हटलं सॉरी काय सॉरी असं. म्हणजे मनाला शिवणारी भावना असली की काही बिघडत नाही, ती मनामध्ये येतेच. एक आणखी गझल सादर कराल? हां उर्दूमध्ये खरं उर्दू हिंदीमध्ये. गझलचं नाव आहे, हा फार विचार करण्याजोगी गझल आहे. फार निवडक गझल मी आपल्या समोर. हां नमकीन आसू. अश्रूंची चव कधी तुम्ही बघितली असेल तर ते गरम असतात असं नाही, ते चवीने नमकीन असतात, खारट असतात. आणि जे खोटे असतात ग्लिसरीनचे त्यांना चव नसते, जे खरे असतात ते मात्र खारट असतात. एकदा रडून तर बघा कसे असतात ते. जिंदगी के चंद ख्वाबों को सीने से लगाकर, जिंदगी के चंद ख्वाबों को सीने से लगाकर तय कर लिया है मौत का सफ़र, तय कर लिया है मौत का सफ़र. हर दिन हर पल के साथ है मेरा अपना कफन, हर दिन हर पल के साथ है मेरा अपना कफन. पता नहीं कौन सी अनजान आहट चुपके से, कौन सी अनजान आहट चुपके से चूम लेती है मेरी पलकों को, कौन सी अनजान आहट चुपके से चूम लेती है मेरी पलकों को. गुलाब पंखुड़ियों सी मेरी पलकें, गुलाब पंखुड़ियों सी मेरी पलकें गहरी नींद में खो जाती है, गुलाब पंखुड़ियों सी मेरी पलकें गहरी नींद में खो जाती हैं. इन पलकों में अब भी कुछ ख्वाब बचे हैं, इन पलकों में अब भी कुछ ख्वाब बचे हैं. कुछ खिलते अरमान अब भी बाकी है, कुछ खिलते अरमान अब भी बाकी है. दिल खामोशी में डूब जाता है, दिल खामोशी में डूब जाता है. कहीं किसी खिलते हुए नरगिस की आहट से, कहीं किसी खिलते हुए नरगिस की आहट से खुर्शीद के आलम को टटोलता है. खुर्शीद सूर्याची किरण खुर्शीद के आलम को टटोलता है. चमकती चांदनी को महसूस करता है, चमकती चांदनी को महसूस करता है. दूर कहीं आसमान में बसी मेरी रूह, आता इथे होती भुईवर होती आता आकाशात गेली. दूर कहीं आसमान में बसी मेरी रूह कुछ खोई हुई यादों को रेतीली ज़मीन पर लिखती है, कुछ खोई हुई यादों को रेतीली ज़मीन वाळूची ज़मीन पर लिखती है. शायद क्या लिखती है, शायद मेरा नाम, शायद मेरा नाम लिखती है. आँखों के समंदर में समाये आंसुओं की, आँखों के समंदर में समाये आंसुओं की कुछ लहरें दौड़ती आएंगी, कुछ लहरें दौड़ती आएंगी. अपने साथ मेरा नाम भी लेकर जाएंगी, अपने साथ मेरा नाम भी लेकर जाएंगी. लोग कहेंगे आज समंदर का पानी कुछ ज़्यादा नमकीन है, लोग कहेंगे आज समंदर का पानी कुछ ज़्यादा नमकीन है. कोई बेनाम खामोशी से कहेगा हाँ मेरे 4 आंसू जो उसमें मिले हैं इसलिए वो नमकीन है. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. दिल को छूने वाली गझल मॅडम आपने पेश की. मला असं म्हणायचंय की गझल म्हटलं की त्याच्यामध्ये उदासीनता, दर्द, दुःख, निराशा
ह्या सगळ्या भावनांचे असे म्हणजे तरल स्पर्श किंवा झालरी असाव्यात का किंवा असल्या गरजेच्या आहेत का? हे हो. हा प्रश्न मी यासाठी विचारते की आजकाल समाजामध्ये आपल्याकडे ना खूप सारे गझलकार आहेत आणि सगळे म्हणतात आम्ही गझल करतो, पण गझल करणं ही खूप साधी गोष्ट नाहीये. तर हे असे जे दिग्गज गझलकार आहेत तर त्यांच्याकडून मार्गदर्शन पण आपल्याला कळू शकेल आणि म्हणून मी हा प्रश्न विचारते की एक गझलला जी दर्द म्हणतात, एक दुःखाची झालर, एक नैराश्याची झालर, एक आर्ततेची, एक करुणेची जी झालर आहे ती आवश्यक आहे का? तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये खरा अनुभव जो आपण घेतो, अनेक वेळेला गझलकार त्या अनुभवाशी इतका एकरूप होतो की जब जमाने को खून की जरूरत पड़ी सबसे पहले ही गर्दन हमारी कटी, हे अशी त्याची एक भूमिका त्याच्यामध्ये असते. आणि मग ज्यावेळेला हा लहू लहान होतो त्याच्या अश्रूंचं थांबणंच बंद होतं, त्याचे हुंदके देखील इतके होतात की श्वास बंद व्हायला लागतो. ही त्याची गहराई आहे. म्हणजे जितका गोताखोर समंदरमध्ये जाऊन डुबेल तितके त्याला त्या डुबकीमधून अनेक गोष्टी ह्या सापडू शकतात. गझलेचंही असंच आहे की आपण जितकं खोलवर त्याच्यामध्ये जाऊ आणि त्याची भावना घेऊ. मला एक अनुभव आहे, तुम्ही आता गझल ऐकवली, हां आपल्या सर्व दर्शकांनी पण ऐकली, हां तुम्हाला एक वेगळा अनुभव प्रतीत झाला असेल, पण हीच गझल तुम्ही पुन्हा पुन्हा ऐका, बघा, नक्कीच तुम्हाला त्याचे वेगळे वेगळे तरल अनुभूती किंवा वेगवेगळे त्याचे अर्थ तुम्हाला प्रतीत होतील निश्चितपणे, असं मला वाटतं. तर म्हणून मी म्हणते की मॅडम, आजकालच्या गझलकारांना किंवा आजकालचे जे कवी पण आहेत तर त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? मी एवढंच म्हणेन की जे लिहायचं आहे त्याच्याशी लेखणीने सत्य असावं, शब्दांची सत्यता असावी. याचा अर्थ तुम्ही स्वतःचं सगळं कीर्तन त्याच्यात सांगत बसा, सगळं आयुष्याचं संशोधन नाही आहे. दुसऱ्याची जी अनुभूती आहे, जी येऊ शकते आणि आपण त्यांना आपल्या शब्दामधून देऊ शकतो, तेवढी जिवंत लक्षणीयता त्याच्यामध्ये असणं हे आवश्यक आहे. तर अगर हम अपनी ज़िंदगी से लगाते तो वली बन जाते, पण ते वली न बनता आपण साधेसुधे असे कवी आणि थोडेफार कुठेतरी शायर होतो. कुठे गुलजार, कुठे तुमचे मोहाडीकर सर, कुठे तुमचे भाऊसाहेब, या फार वेगवेगळ्या आहेत. सोलापुरातही बरेच गझलकार आपल्याला सापडू शकत आहेत. पण विषय साधा असतो, त्याला तुम्ही काय करता हा एक असतो. कधी कधी विषय फार असा गहन असतो की तुमच्या ज्या पंखुड्या असतील, डोळ्यांच्या पापण्या असतील, त्या ओल्या झाल्या नाहीत तर तुमच्या लेखणीमधलं सामर्थ्यच नाही आहे असं समजायला हरकत. आता एक विषय असा आहे बघा की फुलांची आठवण प्रत्येकाने आपल्या आयुष्यात ठेवलेली आहे. आत्ताही कधीतरी जुनी फुलं पुस्तकं काढली तर एक फूल तिथं फार असं जुनं झालेलं, जीर्ण झालेल्या अवस्थेत तरी तिथंच चिटकून बसलेलं, त्या पुस्तकाच्या शब्दांशी चिटकून बसलेलं. ही गझलमध्ये भावना या चिटकून आहेत तशा त्याच्यातल्या. तर अलमारी में रखे किताबों में कुछ गुम हो गई गज़लों को मैं अक्सर ढूंढ होती. अलमारी में रखी किताबों में कुछ गुम हो गई गज़लों को मैं अक्सर ढूंढते रहती हूँ. एक किताब में हमेशा की तरह गज़ल के बजाय कुछ सूखे हुए फूल मिले. गज़ल कुठे गेली म्हणून मी बेचैन झाले, तर तिथं सूखे हुए फूल मिले. उन गुलशब्बों के फूलों के जिस्म पर एक जालीदार चौखट नज़र आने लगी. केव्हाचं असेल ते 1966-67चं फूल कुठेतरी पुस्तकात ठेवलं असेल आणि त्याच्या नादाला पुन्हा मी गेले, त्या वाळलेल्या फुलांच्या नादाला. पण फुलं जिथल्या तिथे होती, त्यांचं सगळं संपूर्ण सौंदर्य त्याच्यात चौकट बारीक चौकटीमध्ये जीर्ण झालेलं होतं त्याच्यातलं पूर्ण. आणि मैंने गौर से देखा तो तुम्हारी मुस्कुराती सूरत दिखने लगी. मनुष्य आशांच्या आणि काही मनातल्या संकल्पनांचं देखील त्याच्यामध्ये स्वरूप पाहतो. तो तुम्हारी मुस्कुराती सूरत दिखने लगी. गुलशब्बों के सूखे फूल बोल उठे. आता फुलं कधी बोलतात का? पण तुम्ही पहा, फुलांना जरासा स्पर्श करा, किती बोलतात ते तुमच्याशी. गुलशब्बों के फूल सूखे बोल उठे. यही असली जिंदगी है बंद किताबों में छिपी हुई गज़ल की तरह.
बंद किताबों में छिपी हुई गज़ल की तरह अब गज़लों को नहीं, उसमें छिपे दर्द को ढूंढो. आता बंद करा गजला लिहायचं, गीतं लिहायचं बंद करा. जिंदगी का असली दर्द वही है जो जीने का मज़ा देता है. तर दर्द भी मज़ा देता है. हाँ, अब गज़ल को नहीं, उसमें छिपे दर्द को ढूंढो. आणि सगळंच आपल्याला जर मिळालं तर जिंदगी का मज़ा येणार नाही आपल्याला. उसमें छिपे दर्द को ढूंढो और उस दर्द भरी गज़ल को हंसते हंसते गले लगाओ. दर्द भरी गज़ल को हंसते हंसते गले लगाओ. किती कठीण काम आहे हे, पण गज़ल करते बाबा असली कामं कठीण सगळी. मैंने झट से उस किताब को गले लगाया. मैंने झट से उस किताब को गले लगाया. मेरी आंखों से गिरे 2 आंसू भी उस किताब पर चिपक गए. मेरी आंखों से गिरे 2 आंसू भी उस किताब पर चिपक गए. गुलशबों के फूल फिर से तरोताज़ा हो गए. कारण इथले अश्रू त्याला संजीवनी झाले. गुलशबों के फूल फिर से तरोताज़ा हुए और मैंने किताब को फिर से अलमारी में रखा. फिर से उस किताब को अलमारी में रखा. शायद मैंने सारे ज़माने की खुशियाँ पाली थी. ये गज़ल कभी पुरानी होती नहीं. गज़ल हमेशा नई होती है, नई उमंग है, नई जेव्हा होती आहे. तर आपण एवढंच म्हणू शकतो की गज़ल ही सुनने वाला और लिखने वाला या दोघातल्या मधलाचा जो भाग आहे, जो पूल आहे, तो भावनांशी आहे, अनुभवांशी आहे, फिलॉसॉफीशी आहे. आता आपण सुफी पाहतो, किती वेगवेगळे आहेत, ज्याने परमेश्वराशी लव लावलेली आहे. कबीराचं किती आहे त्याच्यामध्ये, नंतर गालिबचं किती आहे. म्हणजे ही सगळी दिग्गज माणसं त्याच्यामधली आहे. कुणीतरी कालच मी एक गुलजारांचे 4 ओळीतलेच गझल बघा ती, की पेड़ काटने के लिए कुछ लोग आए हुए थे और कुछ देर से उन्होंने कहा अभी बहुत धूप है, कुछ देर इसी पेड़ के नीचे बैठते हैं और बाद में उसी को काटने का काम करते हैं. आता केवढं मोठं तत्त्वज्ञान आहे की त्या पेड़ला कापायला आले आणि तिथं ऊन लागते म्हणून तिथंच बसले आणि नंतर पुन्हा तीच कृती. म्हणजे एकीकडनं पर्यावरणाचा संदेश दिला की हे नका करू म्हणून, पण एकीकडे पेड़ ने उत्तर त्यांना दिलं कि किसी ने पेड़ से पूछा कि तुम धूप में कई सालों से खड़े हो, न तुमने तूफ़ान से नहीं कहा, न तुमने जाड़े से नहीं कहा, न तुमने बारिश से कभी रोका बारिश को, न कभी धूप से तुम उगता गए, ऐसा क्यों. तर ती गज़ल त्यांनी अशी सांगितली शब्दातली, इसलिए कि जो कोई राहगीर मेरे पास आके खड़ा होता है उसे धूप ना लगे, इसलिए उसे छाँव मिले, इसलिए मैं धूप में खड़ा हूँ. जो धूप में खड़े हैं उनको ठंडक मिले, रूहों की ठंडक मिले, जैसी कि कोई इत्र की या हिना की ठंडक वो मिले, इसलिए ये गज़लकार और ये फ़नकार इसमें होते हैं. तो ज़िंदगी की असलियत अगर देखना है तो गज़लों में ढूंढो, गीतों में ढूंढो, फूलों में ढूंढो, बारिश में ढूंढो, और साथ ही कभी कभी तो आप बेलों में भी ढूंढो, फूलों में भी ढूंढो. जहाँ देखोगे वहाँ गज़ल मिलेगी. गज़ल कहाँ नहीं है, ज़िंदगी के हर लम्हे में गज़ल है. इसलिए गज़ल इसी तरह छाँव की तरह होती है. गज़ल एक ठंडक है. जी बिल्कुल सही है. हाँ. और एक मराठी गज़ल पेश करें. मराठी में मैं एक ऋतुगंध नाम की मेरी एक किताब है, उसमें से मैं ये करूँगी, माझी शायरी. माझ्याच मैफिलीत घुंगरू कसे हरवले, माझ्याच मैफिलीत घुंगरू कसे हरवले, केव्हा कधी कसे हे कोणास नाही कळले. गातात भूप जेव्हा इश्कात नित्य रो, गातात भूप राग हा सकाळी गायला जातो. गातात भूप जेव्हा इश्कात नित्य लोक, मालाच भैरवीची मी गावयास जगली. सांगू कशी व्यथा ही वाटेल का खरी ती, सांगू कशी व्यथा ही वाटेल का खरी ती, घालू नकोस फुंकर तडकेल ती क्षणात, घालू नकोस फुंकर तडकेल ती क्षणात, आणि मग वाहतील माझी गाणी पुन्हा स्वरात, मग वाहतील माझी गाणी पुन्हा स्वरात. दुनियेत या कशी रे भेटतात हृदय,
दुनियेत या कशी रे ही भेटतात हृदये, रक्ताळतात सखये, जुळतात ती क्षणात. प्रियकर आणि प्रेमींचं लाडीक भांडण. हो. दुनियेत या कशी रे ही भेटतात हृदये, रक्ताळतात सखये, जुळतात ती क्षणात. क्षण एक हा विसावा देतो अनंत मरणे. क्षण एक हा विसावा देतो अनंत मरणे. जगण्यात जीव असणे, असण्यात जीव दिसणे. क्या बात. जगण्यात जीव असणे, असण्यात जीव दिसणे म्हणजे आहे जिवंत. हो. आता तरी कधी तू तोडू नकोस हृदये. ही केवढी मोठी वॉर्निंग आहे बघा. हो. आता तरी कधी तू तोडू नकोस हृदये, माझी ही अर्ज तुझला माझ्या मनाची सखये. माझी ही अर्ज तुझला माझ्या मनाची सखये. रक्ती मसूर जेव्हा हसतात मज बघून, रक्ती मसूर जेव्हा हसतात मज बघून, कुरवाळतात तेही माझ्याच शायरीला. आता रडू नको, आता रडू नको असे त्याचं चाललेलं असतं. म्हणजे अशा पद्धतीने या ज्या जखमा असतात, हे जे सूर असतात, हे सगळे होतात. इतकं असून शेवटी अशा सगळ्या गझलांच्या या स्वरांना जवळ घेणारी एक मायेची सावली असते. ती म्हणजे आईचीच असते ना. हो. हो. आईवरची एक कविता पण मला सांगावीशी वाटतेच मॅडम आपल्याला. तर पूर्ण संध्याकाळ श्याम एक गझल झालेली आहे, एकदम मधुर झालेली आहे, सुगंधित झालेली आहे, पल्लवित झालेली आहे आणि संध्याकाळनं वाटतं गझलमय वातावरण होऊन गेलेलं आहे आणि दर्शकांना पण खूप आनंद येते आणि इतक्या अप्रतिम गझल आज आपण ऐकत आहोत. आणि हा जो योग आलेला आहे हा आमचे संपादक डॉक्टर प्रमोद तडके सरांच्यामुळेच आलेला आहे. आणि सरांच्या हृदयातली ही संकल्पना होती की एवढे सारे आपण कार्यक्रम करतोय पण डॉक्टर नसीम पठाण मॅडम यांच्या गझला आपण ऐकवल्या पाहिजेत आणि या घेऊन समाप्ती करू आपण. एक योग आलेला आहे आणि मॅडम एक शेवटची आईवरची एक सुंदर त्यांची गझल कविता सादर करणार आहेत आणि आपण त्याचे आस्वाद घेऊ. पुन्हा कवितेच्या रूपाने आपण भेटूच. पण आज यावेळेला आईचीच आठवण आली आणि तिलाही हे सगळं आवडायचं आणि मी तिला म्हणून दाखवायचे, पण ती त्याला स्वरबद्ध करायची आणि मी नुसतीच म्हणायची, असं व्हायचं. कवितेचं नाव आहे आणि हे माझे आखरी पेश आहे आपल्याला. अम्माजीची सावली. आईच्या शक्तीत काय ताकद आहे वेगळी, हे याच्यावरून मला सिद्ध होतं. आपल्या प्रत्येकालाही हा अनुभव येतच असेल. काल मी कब्रस्तानात गेलो होतो. काल मी, याला आपण पुरुष समजून गेलेलो आहे त्याच्यात. काल मी कब्रस्तानात गेलो होतो एका वंदनीय श्रद्धेय आत्म्याला भेटायला. त्याच्या कबरीवर 4 फुलं व्हायला. केवढ्या प्रदीर्घ शांततेत ती रूह विसावली होती. याच्यामध्ये उर्दू आणि मराठी यांचे हे केलेलं आहे. मला उगीचच वाटलं माझ्या पावलांच्या चाहुलीनं तिची समाधी भंगली तर नसावी. क्षणातच माझ्या भोवती अत्तराचा सुवास दरवळू लागला. क्षणातच माझ्या भोवती अत्तराचा सुवास दरवळू लागला. मी मनाशीच बोलू लागलो, तुझ्या रूहला जन्नत मिळावी म्हणून मी दरूद वाचले. तुझ्या रूहला जन्नत मिळावी म्हणून मी दरूद वाचले. माझ्या रूहाच्या शांतीसाठी दरूद कोण वाचणार हे माहीतच नाही आपल्याला. माझ्या रूहाच्या शांतीसाठी दरूद कोण वाचणार. एवढ्यात एका बोरीच्या झाडाच्या फांदीनं माझ्या हाताच्या कोपऱ्याचा खरकचाट घेतला आणि माझ्या कानावर शब्द पडले, तू माझ्यासाठी दरूद वाचलेत, तू माझ्यासाठी दरूद वाचलेत. मी तुझ्यासाठी शांतीचं वरदान मागेन. मी तुझ्यासाठी शांतीचं वरदान मागेन. होय, ती रूह माझ्या आईची होती. होय, ती रूह माझ्या आईची होती. क्षणातच सारा आसमंत अत्तराच्या सुवासानं भरून गेला, दरवळून गेला. आजपर्यंत तो सुगंध माझा पाठलाग करतो आहे, अगदी सावलीसारखा, अगदी सावलीसारखा. शेवटी ती आईच ना. दर्शक हो, नीमा चॅनलतर्फे आज आपण डॉक्टर नसीम पठाण यांची मुलाखत ऐकली. पण मुलाखतीपेक्षा मी आपल्याला म्हणेन
की आपण ही जी कवितांची आणि सुगंधाची आणि गझलांची जी बरसात आपण अनुभवली आणि आपण अनुभवत आहोत, तर ही अप्रतिम आहे आणि अविस्मरणीय आहे असं मला निश्चित वाटतं. तुम्हाला पण याचा खूप आनंद होईल आणि तुम्हाला पण छान वाटलं असेल. तुम्ही पण आपण आस्वाद घ्याल असं मला खात्रीने वाटतं. पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे धन्यवाद. नमस्ते. आणि मॅडम तुमचे खूप खूप आभार. हार्दिक धन्यवाद. खूप आभार. शुभ आशीर्वाद तुम्ही- आपल्याला. धन्यवाद. धन्यवाद.